सगळ्यांक म्हज्या मायेर मोगाचो येवकार. हांव डॉक्टर संदीप वेंगुर्लेकर, अपोलो विक्टर हॉस्पिटल आणि एक फार्मा कंपनीक एसोसिएट जाल्लो आसा आणि हांव प्रायव्हेट प्रॅक्टीस देखून करता. आयज आमी एक विशेष टॉपिकाचेर उलयतले. त्या टॉपिकाचें नांव आसा एसिड पेप्टीक डिसऑर्डर, अंडरस्टँडिंग द स्पेक्ट्रम ऑफ एसिड रिलेटेड गॅस्ट्रो इंटेस्टायनल कंडिशन. आज सांगपाक म्हणजे खूप फाटी ओपीडीन ते फार्मा कंपनीन जावन देखून या ओपीडी एक पेशंट येतात आपल्याक एसिडिटी रिलेटेड इश्यूज असता म्हणून. पण ते उलोवचे पयलीं आमी एक बेसिक फिजिओलॉजी जाणून घेवया. आता आमकां दांत दिल्ले आसात, ते दांताचे आमी सारखे वापर करून जेवण सारखें चाबपाक जाय. तातूंत कुकेन एन्झायम सोडतात, ताका म्हणटात सलायवरी अमायलिसिस. ते सारखे चाबून घेतल्या नंतर ते फूड सगळे इसोफेगस तर फूड पायपांतल्यान वचून लोवर इसोफेजियस वचून स्टमकान वयतात आणि तातूंत एक ऍसिड उरता, ताका हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणटात. ते ऍसिड प्लस डायजेस्टिव्ह एन्झायम्स जसे की लाईक ट्रिप्सिन, कायमोट्रिप्सिन आणि गॉल ब्लॅडरांतल्यान थंय बायल येवन ते फूड डायजेस्ट करतात. आता तो वन वे ट्रॅक करतात. फूड जेन्ना तोंडांतल्यान वयता तो सोमतो लोवर स्पिंस्टरांतल्यान वचून स्टमकान वयता. ते फूड मागीर ते पोटान वचून डायजेस्ट जावपाचे लागता. खुबशे लोक येतात म्हणटात की आपल्याक समस्या जाल्ली आसता. कॉमन सिम्पटम्स म्हणजे कितें आसता, कितें जावन येतात. चडशे लोक म्हणटात आपले पोट फुगले म्हणटात, ब्लोटिंग जाल्ले आसता म्हणटात. थोडे लोक म्हणटात आपल्याक वोंकार आयले दिसता, नॉझिएटेड फील दिसता, इवन वॉमिटिंग जाल्ली असता. थोड्या लोकांक कडू कडू दिसता, आंबट आंबट लागता. थोड्या लोकांक रिफ्लक्स जाता, जेवले ते सगळे वयर सरतात आणि छातयेन जळपा लागता. थोड्या लोकांक भूक लागना, पुअर एपेटायट असता. थोड्या लोकांक संडास रेग्युलर जायना, पुअर बाउल हॅबिट असता, केन्ना कॉन्स्टिपेशन जातात, केन्ना डायरिया जातात. थोड्या लोकांक पोटान पेन्स देखून जातात जेवले उपरांत. थोड्या लोकांक अशें जाल्लें आसता की थोडे लोक अर्ली सॅटायटी म्हणजे रोखडेच इल्लें जेवतकीर रोखडेच पोट भरले सारखें दिसता. आणि सामकी एक डेंजरस कॉम्प्लिकेशन असता म्हणटा ती वेट लॉस. आता वेट लॉस खूप लोकांक पोटाचे समस्या असता, पण तातूंत वेट लॉस ताका आमी गंभीरतायेन घेवपाक जाय. आता पळोवपाक गेल्यार हे एसिड पेप्टीक डिसऑर्डर्स म्हणटात ते आमी, इट इज एक्चुअली पळोवपाक गेल्यार न्ही इट इज लायफस्टायल डिजीज. आता म्हणजे जीवनशैलीची असतात जसे की डायबिटीज, ओबेसिटी, नॉन अल्कोहॉलिक फॅटी लिव्हर डिजीज, गॉल ब्लॅडर डिजीज, इवन आम्ही म्हणतात ते खंयचे ते नॉन सर्जिकल कंडिशन्स असतात देखून. आणि हायटस हर्निया, जीआयडी ताका म्हणजे गॅस्ट्रो एसिडिक रिफ्लक्स, ही सगळी कंडिशन्स असतात. पण हाचे मुख्य कारण कितें आता आम्ही सांगूंक सोदता की चडशे लोक म्हणटा आपल्याक हे सगळे प्रॉब्लेम जाता की एसिडिटी जाता, पोटान दुखता. त्याचे मुख्य रिस्क फॅक्टर्स म्हणजे कितें कितें असता ते. आता एज फॅक्टर एक असता. जाणट्या लोकांक हे प्रॉब्लेम जातले बिकॉज तांचे डायजेस्टिव्ह सिस्टम वीक जाल्ले असता. बट आता गोंयांत आमी आता जास्त मुख्य पळोवपाक गेल्यार केसीस ते म्हणटा आमी अल्कोहॉल रिलेटेड. अल्कोहॉल तर सामकी कॉमन आसा गोंयांत. सो अल्कोहॉल हो मुख्य कारण जावन आसा आणि तो आमी डिपेंड करता की कसो ब्रँड यूज करता ते. सो अल्कोहॉल इज द मेजर कॉज ऑफ डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम्स इन गोंयांत. आणि देखून दुसरे कारण असता की हांवें पळयला की कंपनीन जास्त लोक जसे की नाईट शिफ्ट करतात. इवन डॉक्टर, नर्सीस, पोलीस पर्सनल तांकां न्ही एसिडिटीचे प्रॉब्लेम खूप असता, कारण बिकॉज तांचे नाईट शिफ्ट असतात. आणि नाईट शिफ्ट असल्या देखून न्ही ऍसिड प्रोडक्शन चड जाल्लें असता. इवन फूड हॅबिट्स, आमचे फूड हॅबिट्स पळय की आमचे हेवी मील्स असता केन्ना केन्ना, स्पायसी फूड, जंक फूड, चडशे स्पायसी कंटेंट, चिकन, रेड मीट, हे फ्रक्टोज रिलेटेड प्रोडक्ट्स तातूंत येता न्ही बॅड फूड हॅबिट्स घेवन ते एक कारण असता. चडशे लोकांक समस्या असता की खूप लोकांक आता जॉईंट पेन्स रिलेटेड इश्यू असता, बॉडी पेन असता आणि ते विदाउट डॉक्टर कन्सल्ट करताना पेन किलर्स करतात. त्यातले की एनएसएड्स असतात, ते डायक्लोफिनेक, ब्रुफेन. आणि इवन जे लोक डायबिटीस असता, हार्ट पेशंट असता, तांकां एस्पिरिन घेवची पडटा. तर हे कारण असतात की ताका लागून न्ही पोटाची समस्या जाता. आणि पळयला की लोक स्मोकिंग करतात, टोबॅको इनटेक घेतात, लेट न्हिदतात. जसे की आता लोक न्ही नॉर्मल टायमींग बेश्टी जागरणां करतात. रातची 11 जाता, 12, 1 देखून जाता आणि त्या लागून न्ही लेट न्हिदप व पुअर स्लिपिंग पॅटर्न अडॉप्ट केल्या ताका लागून हे प्रॉब्लेम जातात. पेन किलर्स ते जालेच, प्लस थोडे लोक न्ही स्टिरॉइड्स घेतात फॉर सम रिझन्स. ताका लागून स्टिरॉइड जातात. ते पेन किलर घेतात ते बारीक बारीक स्ट्रेस अल्सर जावपाक लागता. आणि नॉट ओन्ली तांकां लागून लोकल कॉज जायना, पण ताका न्ही सिस्टमीक कॉज देखून जावंक शकता. लायक किडनी डॅमेज जावंक शकता आणि अदर ऑर्गन्स देखून डॅमेज जावंक शकता. स्ट्रेस आताचे कितें आसा, आजकाल लोकांक एन्झायटी, डिप्रेशन आणि स्ट्रेस इतले वाडले आसता कामाचे आणि बॉस रिलेटेड स्ट्रेस जाल्ले असता. हे स्ट्रेस इतले जाल्ले असता की तातूंत न्ही कॉर्टिसॉल रिलीज जाता आणि ताका लागून न्ही ते स्ट्रेस अल्सर जावपाची बहुत संभावना जाल्ली असता. कोल्ड ड्रिंक्स, आमी कोल्ड ड्रिंक्स पितात जसे की कोल्ड ड्रिंक्स, पेप्सी, कोक, आमी नांव घेवपाक जायना, बट खुबशे असे कोल्ड ड्रिंक्स असतात तातूंत न्ही एरिटेड प्रोडक्ट्स असतात, ताका लागून न्ही गॅसीची समस्या जाता. खूप लोकांक न्ही मिल्क इनटॉलरन्स उरतात, लॅक्टोज इनटॉलरन्स. ते मिल्क घेतल्या देखून न्ही लोकांक डायजेस्ट जायना आणि तांकां ब्लोटिंग फील जाल्ले असता. थोड्या लोकांक न्ही विटाची एलर्जी असता. विटाची एलर्जी ताका ग्लुटीन एन्ट्रोपॅथी म्हणटा.
ताका लागून पोटाची समस्या जाता आणि चडशे लोक न्ही पल्सीस बीन्स खातात, चड चड दाल बी खावपाक लागता, चड चड कंटेंट असता न्ही तांकां देखून हे प्रॉब्लेम जाता असता. आणि एक समस्या असता की डायबिटीस हे खूप कॉमन आसा आमच्या देशांत. आणि डायबिटीसान कितें जाता, जर डायबिटीस प्रॉपर ट्रीट करना ताका गट मॉर्टिलिटी प्रॉब्लेम असता आणि ती मॉर्टिलिटी जायनासतना न्ही सगळे पोट न्ही साफ जायना आणि तांकां कॉन्स्टिपेशन जाता, ताका लागून ब्लोटिंग जाल्लें असता. हें आतां सामकी कॉमन जाल्लें आसा. आणि पयलें आसा की लोकांचे ओबेसिटी एक कारण आसा, ते ऍक्टिव्हिटीज करनात, ऍक्टिव्हिटीज न केल्यार तांचे ओबेसिटी तांकां हे समस्या जाल्ले जास्त आमकां दिश्टी पडटा. फास्ट फूड खाता ते लोकांक, फास्ट फूड, जंक फूड, डेली फास्ट फूड खाल्यार तांकां न्ही हे समस्या जाल्ले असतात. आणि फास्ट फास्ट खावप, हे करप ना, टायम ना, गडबडीन जेवप, फास्ट फास्ट जेवतकी हे सुद्दां न्ही एक प्रॉब्लेम जाल्ले असता. आणि हांव खूब फावटी पळयलां की आमच्या लोकांनी चडशे स्टार्वेशन करपाचे, फास्टिंग करपाची संवय जास्त आसता. चड स्टार्व केले आसतना न्ही पोटान एसिडिटी जावपाची संभावना आसता आणि ते एसिड इतले जाता की ताका डायजेस्ट करपाक कांयच मेळना आणि ते आपले सेल्फ बॉडी म्हणजे सेल्फ स्टमकानूच उरता आणि ते मागीर रिफ्लक्स जावन आणि भरपूर तांचे अल्सर जावपाची संभावना आसता जास्त फास्टिंग करता लोकांक. सो आनीक हांव पळयलां आसा की एक बग उरता जशें की ताका म्हणटा एच हेलिकोबॅक्टर पायलोरी म्हणून. तो हेलिकोबॅक्टर पायलोरी हो एक बॅक्टेरिया आसा जे लोकांक न्ही परत 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 जे प्रॉब्लेम जायत असता, एसिडिटी प्रॉब्लेम, पेंटोप्राझोल घेतात आणि खूब करता आसून सुद्दां ते सारकें जायना, जाल्यार आमकां एंडोस्कोपी घालून ते पळोवपा जाय की तांकां एच बॅक्टेरियल पायलोरी इन्फेक्शन आसा का ना तें. सो ही कारणां जावन आसात. सो आता आमी कितें करपाचें? फर्स्ट इम्पॉर्टंट म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. ओके. सो बेस्ट थिंग इज की आमी प्रिव्हेन्शन घेवपा जाय. क्युअर करचे पयलीं बेस्ट इज प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आणि ताका आमी रूट कॉज फायंड आउट करपा जाय. व्हॉट इज द रूट कॉज ऑफ दिस? सो रूट कॉज म्हणजे ताची खूब कारणां आसात की आमकां आतां फॉर एक्झाम्पल आतां जितले हांव कारणां सांगले ते जे पर्यंत ते आमी कारणां सारके करनात तो पर्यंत आमी ते व्हडले टॅबलेटी दिले देखून ते सारके जावपा ना. ते परत परत रिकरंट जायत रावतले. फॉर एक्झाम्पल आतां सांगपा म्हणजे अल्कोहोल. अल्कोहोल तुमी मॉडरेशन घेवपा जाय. चड घेवपा जायना, हेवी घेवपा जायना आणि चडसो बरो ब्रँडाचो घेवपा जाय आणि इन मॉडरेशन पिवपा जाय. जेवता तेन्ना आमी सारके चाबून खावपा जाय, चाबपा जाय तें जेवण. फास्ट फास्ट गिळे म्हणटकीर ते सगळे पोटाचेर लोड येता आणि ते मागीर रोखडे रिफ्लक्स जावपा लागता. जेवतकीर आमी रोखडेच न्हिदपा जायना, बसपा जाय, एटलीस्ट अर्देवर बसपा जाय आणि आमची वॉटर इनटेक खूब वाडोवपा जाय आमी. फायबर डायट वाडोवपा जाय. आमचो फूड कंटेंट बॅलन्स उरपा जाय. स्पायसी आसपा जाय बट तातूंत एक व्हेजिटेबलचे मात्रा चड आसपा जाय. सो आमचो फूड एक बॅलन्स उरपा जाय. हेवी ऑयली कॅलोरी डेन्स फूड आमी जाता तितले कमी करपा जाय ताकी पोटाचेर तितले लोड येवपा जायना म्हणून. आणि आमी पळयलां की एक्सरसाइज एक्टिविटीज आर व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज नॉट ओन्ली आमची हे सारकी जाता बट इवन पोटाक लागून ती हेल्प करता. योगा आणि बाकीचे मेडिटेशन तेच देखून आमची गट इम्युनिटी वाडयतात. आणि आमी जेवता तेन्ना न्ही सामके बरोबर सगळे जेवपाक जाय अशें ना. इल्ले इल्ले करून जेवपाचे, स्मॉल स्मॉल आणि ते सारके चाबून जेवपा जाय. अकस्मात सगळे एकूच टायमार जेवपा जाय अशें ना. अर्दे जेवले मागीर 2 वरां इल्ले जेवले तशें इल्ले इल्ले करून जेवपा जाय. आमचे गट बरे हेल्दी करपा लागून आमी लॅक्टोबॅसिलस देखून टॅबलेट घेवपा जाता, कर्ड्स खावपा जाता वा लॅक्टोबॅसिलस टॅबलेट घेवपा जाता. तातूंत कितें जातलें आमचे आयबीएस रिलेटेड सिम्पटम्स आणि खूब रिलेटेड लायफस्टायल रिलेटेड समस्याचे आमी कंट्रोल करू शकता. पेन किलर्स आता आमी घेतात. सेफ म्हणटा ते पॅरासिटामॉल. ओके. बट केन्ना पेन जाता आनी डॉक्टराक विदाउट कन्सल्ट केल्या शिवाय बेश्टे पेन किलर घेवपा जायना. एक दीस घेतले ओके आसा बट रिकरंटली जॉयंट पेन आसा ताचे रूट कॉज फायंड आउट करपा जाय आणि पेन किलर्स फॉर अ प्रोलॉंग पिरियड ऑफ घेतले जाल्यार न्ही ताजेर अल्टिमेटली लीड टू कॉम्प्लिकेशन म्हणजे परफोरेशन ऑफ हॉलो विस्कस. ताजी डेडली कॉम्प्लिकेशन जावंक शकता की सर्जिकल कंडिशन पेरिटोनायटीस. सो इट इज अ व्हेरी डेडली कॉम्प्लिकेशन आणि आमी खूब फावटी अशे पेशंट पळयल्ले आसता डायबेटीक पेशंट तांकां खबर सुद्दां आसना तांकां पेन जाता, ते टॅबलेट घेत रावतात, एस्पिरीन घेतात एम्प्टी स्टमकाचेर आणि तांकां लागून ती अल्सर जावपाची संभावना खूब आसता. सो डायबेटीक पेशंट इन पर्टिक्युलर ऑर हार्ट पेशंट इन पर्टिक्युलर तांच्यांनी ती एस्पिरीन टॅबलेट फूल स्टमक घेवपा जाय. एम्प्टी स्टमक घेतले जाल्यार तांकां ते हे जावपाची खूब संभावना आसा. आतां सांगपा म्हणजे कितें, आतां हे सगळें आमी खबर आसा सगळ्यांक, आमी बेसीक डायट फॉलो करता हे सगळें आसा. पण रेड फ्लॅग सायन्स केन्ना आसात? वॉट आर द रेड फ्लॅग सायन्स? केन्ना आमी डॉक्टराक कन्सल्ट करपाकूच जाय. सी जेन्ना न्ही पेन पर्सिस्टंट पेन जाता, खाले नंतर पेन जाता, हो उपाशी पोटाक पेन जायत रावता, और परत परत आंबट सामकेच छातीन जळपा लागता, और जे पेशंटाक जॉन्डिस जाता, और जे पेशंटाची एचजीपीटी, एचजीओटी, जीटीटी लेवल्स हाय जाल्ले असता तेन्ना ते आणि वेट लॉस व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे वेट लॉस, पेन, एबडॉमिनल पेन विथ वेट लॉस कुड बी अ ominous sign of gastric carcinoma, CA स्टमक म्हणटा ताका आमी. सो दिस इज नॉट हांवें कितलेशे पेशंट पळयले आसा सीए स्टमक लेट डिटेक्ट जाता. ताचे कारण कितें आसा? बिकॉज ते पेन किलर घेत रावतात, पेन किलर घेत रावतात आनी ते डॉक्टराक टायमली रिपोर्ट करनात. सो म्हजी एक सारकें सांगपा म्हणजे टायमली असले केन्ना समस्या आसली डॉक्टराक इमिडिएटली कन्सल्ट करचे आणि गॅस्ट्रोस्कोपी करून घेवची. बिकॉज गॅस्ट्रोस्कोपी इज द बेस्ट इन्व्हेस्टिगेशन ऑफ चॉईस की तो स्कोप डायरेक्टली
एंडोस्कोप वयता पोटान and we can visualize if there is any hyperemia asa, if there is any gastric ulcer asa, आणि which site asa, खंयचे सायट आसा, म्हणजे लोकेशन आणि ताची कितली अल्सर कितले आसा, ते मल्टिपल आसा का सिंगल आसात, आणि तो कितलो ग्रेविटी म्हणजे कितलो सिरियस अल्सर आसा ते आमकां कळटा, आणि अकॉर्डिंगली आमी मेडिकल ट्रीटमेंट ऑर सर्जिकल ट्रीटमेंट रिकमेंड करतात. सो ओव्हरऑल हांव सांगूंक सोदता की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. सो जितले रूट कॉजेस आसा, जे आमचे लायफस्टायल आसा, आमी जास्त खातात, स्पायसी खाता, अल्कोहोल पितात, टोबॅको स्मोकिंग करतात, या रॉंग इटिंग हॅबिट लागून खाता, ऑर अननेसेसरी स्ट्रेस घेतात, ते आमी जर प्रिव्हेंट केले न्ही जाल्यार ऍसिड रिलेटेड प्रॉब्लेम्स न्ही आमी खूब तरेन प्रिव्हेंट करूंक शकता. आता हे प्रॉब्लेम सगळ्यांक आसा, आमकां देखून प्रॉब्लेम आसता, बी डॉक्टर्स आमकां नायट ड्युटी करची पडटा, जागरण जाता, आणि पुलीसमॅन तसलेच पेशंट आमकां चड नर्सीस. सो ओव्हरऑल पळोवपाक गेल्यार न्ही हे आमचे भितर नायट ड्युटी करप जाता, पण बाकीच्या लोकांची फूड हॅबिट न्ही इतली पुअर जाल्ली आसा की ते बॅलन्स डायट आसनात, अननेसेसरली जंक फूड हे करपाचे असतात, दॅट इफ यू अवॉइड वी कॅन प्रिव्हेंट इट. सो माय मेसेज सांगपाक म्हणजे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तातूंतले रूट कॉज फायंड आउट करात, ते अवॉइड करात, जाल्यार ही समस्या जाता तितली आमी प्रिव्हेंट करूंक शकतात. देव बरें करूं. थँक्यू.